नमस्कार. अजित पवार यांच्याबद्दलच्या आत्यंतिक प्रेमामुळे रोहित पवार हे असं कदाचित म्हणत असतील की अजित पवार यांचा अपघात नाही तर घातपात होता. मागच्या काही महिन्यांपासून सातत्याने रोहित पवार ही थिअरी मांडतायत. पण आता मात्र रोहित पवार यांचा हेतू या सगळ्या प्रकरणातून बाहेर आलाय का? त्यांचा हेतू हा राजकारणाचा होता का? या माध्यमातून राजकारण करायचं हे रोहित पवार यांचं ध्येय होतं का? असे अनेक प्रश्न आता पुढे येत आहेत. आणि तो आरोप मी केलेला नाही, तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलेला आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या बद्दल जे काही प्रेम दाखवलं, ते प्रेम त्यांच्या प्रत्येक प्रेस कॉन्फरन्स मधून व्यक्त होत होतं. आपण असं म्हणू शकतो की रोहित पवार जे घातपाताची थिअरी मांडत होते, त्या थिअरीमध्ये कदाचित रोहित पवार यांचं अजितदादांबद्दलचं प्रेम असावं. पण कुठेतरी असं बाहेर येत होतं की रोहित पवार नेमका हा मुद्दा का लावून धरतायत. तो जर घातपात असेल तर त्याची चौकशी होते आणि त्याच वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की हा जर घातपात असेल तर आम्ही हा कट रचणाऱ्यांना सोडणार नाही. पण तरीही रोहित पवार मात्र गप्प बसत नव्हते. आपल्यालाच अजितदादांबद्दल फार प्रेम आहे हे ते दाखवून देत होते आणि त्यातून रोहित पवार यांचे हे सगळे आरोप होत होते. महाराष्ट्रात विविध ठिकाणी एफ-आय-आर दाखल करावा म्हणून रोहित पवार प्रयत्नशील होते. पण या प्रकरणात तो अपघात असल्यामुळे नेमकं एफ-आय-आर कसा घ्यायचा हा कायदेशीर प्रश्न होता. अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आणि त्यात अजित पवार यांचं निधन झालं. हा अपघात असल्यामुळे त्याबाबत एडीआर घेण्यात आला आणि एडीआर हा एफ-आय-आर सारखाच असतो. आता हे काल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं. पण रोहित पवार यांना हे अगोदर माहीत असायला हवं. कारण रोहित पवार आमदार आहेत आणि आमदारांना सर्वसामान्य जनतेपेक्षा कायदे सगळ्यात जास्त माहिती असतात असा समज आहे. मग रोहित पवार एफ-आय-आरचा आग्रह का करत होते? म्हणजे ते कुलाबा पोलीस स्टेशनला गेले, तिथे त्यांनी एक राजकीय नाट्य घडून आणलं, एफ-आय-आर घेत नाहीत म्हणून. कारण ऑलरेडी एडीआर आहे आणि पोलीस सांगत होते की एडीआर इज अ एफ-आय-आर. अजून तुम्हाला एफ-आय-आर का हवा? पण रोहित पवार मात्र अडून होते. अर्थात मीडियालाही रोहित पवार यांच्या सारखा दुसरे जलांगे पाटील मिळाले होते आणि त्यामुळे मीडिया रोहित पवारांना प्रसिद्धी देत होते. आता मीडियात इतकी प्रसिद्धी मिळत असल्यामुळे रोहित पवार यांनी माघार कशी घ्यायची? आणि तशी जर माघार रोहित पवार यांनी घेतली असती तर रोहित पवार यांच्याबद्दल लोकांच्या मनात संशय निर्माण झाला असता आणि त्यामुळे रोहित पवार त्या आरोपांमागे वाहत गेले. एफ-आय-आर साठी झगडत होते, पण त्यामधून त्यांचा हेतू इंटेन्शन हे स्पष्ट होत होतं. हे रोहित पवारांना कळत नव्हतं का? या सगळ्या प्रकरणात राजकारण होतंय हे त्यांना कळत नव्हतं का? तर निश्चित कळत होतं. आणि हे राजकारण काय होतं? तर हे राजकारण होतं रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जे नेते पहिल्या फळीचे मानले जातात अशा नेत्यांच्या विरोधात हे राजकारण होतं. आणि त्या फळीमध्ये अर्थातच प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, यांच्या विरोधात हे राजकारण होतं. कारण अजित पवारांच्या निधनावरून किंवा तो घातपात आहे असं सांगून रोहित पवार
हे त्यांना लक्ष करत होते. आणि तिथेच कुठेतरी पाणी मुरत होतं. महाराष्ट्रात एफआयआर नोंदवून घेतला जात नाही म्हटल्यावर रोहित पवार कर्नाटकात गेले. आता लक्षात घ्या, महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे, कर्नाटकामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. आता तिथे जाऊन बंगळुरूमध्ये त्यांनी 0 एफआयआर केला. आता हा 0 एफआयआर खरंच तिथे होऊ शकतो का? तर जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं त्यानुसार तिथे होऊ शकत नाही. हा चुकीचा 0 एफआयआर घेतलेला आहे. जेव्हा स्थानिक पोलीस स्टेशन तुम्हाला अवेलेबल नसतं त्यावेळेस अन्य राज्यात हा एफआयआर करायचा असतो, इथे तर अवेलेबल होतं. मग तिथे का गेले? आणि त्याही पुढे जाऊन देवेंद्र फडणवीस यांनी हे सांगितलं की तिथे काँग्रेसचं सरकार आहे, ते राजकारण करणार. आणि बघा, महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याचा मृत्यू झाला आणि तिकडचं सरकार काही करत नाही याचा बोबाटा करणार. आता हा मुद्दा रोहित पवार यांच्या लक्षात आला नसेल का? हा खरा प्रश्न आहे मित्रांनो. हा मुद्दा रोहित पवार यांच्या लक्षात आला नसेल का? तर निश्चितच तो लक्षात आला असणार. आणि तिथे जाऊन एफआयआर करायचं हे रोहित पवार यांचं स्वतःचं डोकं असू शकतं का? तर नाही मित्रांनो. त्याबद्दलही देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्न केला की तुम्ही राहुल गांधींना भेटायला गेलात त्यावेळेस त्यानंतर तुम्ही तिथे गेलात का? म्हणजे हे राजकारण राज्याविरोधात होत आहे. आणि तसं जर असेल तर ते महाभयंकर आहे. पण रोहित पवार इथे एक गोष्ट विसरतात की ते कोणाविरुद्ध राजकारण करतायत? देवेंद्र फडणवीसांविरोधात. कारण या राज्याचे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस आहेत. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस रोहित पवारांच्या त्या आरोपावर शांत होते, कारण त्यांनी स्वतः सांगितलं. कदाचित आमच्यापेक्षा रोहित पवार यांचं प्रेम जास्त असेल म्हणून ते असं म्हणत असतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण ज्या वेळेस रोहित पवार अन्य राज्यात गेले 0 एफआयआर करण्यासाठी, त्यावेळेस मात्र या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलेलं आहे. आणि हे प्रकरण पूर्णतः राजकारणाकडे झुकलेलं आहे. आणि रोहित पवार यांना नेमकं हेच साध्य करायचं होतं का, असाही सवाल आता उपस्थित होतोय. जर राजकारण करायचं असेल तर समोर राजकारण करणारा महाराष्ट्रातला नव्याने उभा राहिलेला मोठा चाणक्य आहे आणि ते आहेत देवेंद्र फडणवीस. आणि तेच अप्रत्यक्षरित्या देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवारांना सांगितलंय. प्रकरण काय आहे? प्रकरण अतिशय भावनिक प्रकरण आहे. अजितदादांचा मृत्यू झालाय, त्याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे. पण त्याचा आधार घेऊन रोहित पवार जर राजकारण करत असतील तर त्याला उत्तर कसं द्यायचं हे फडणवीसांनी दाखवून दिलं. आणि ते आज रोहित पवारांना कळलं असतं. सुरुवातीपासून मी हा प्रश्न उपस्थित करत होतो की जर रोहित पवारांना शंका असेल, पोलीस एफआयआर घेत नाही, तर ते कोर्टात का जात नाही? जर रोहित पवारांना यात संपूर्ण प्रकरणात राजकारण करायचं नसतं तर रोहित पवार निश्चितच कोर्टात गेले असते. पण तुमच्या आमच्यासारखी सर्वसामान्य माणसं ज्यावेळेस पोलीस आपला एफआयआर घेत नाही तेव्हा आपण कोर्टात जातो आणि कोर्टाकडून मग पोलिसांना निर्देश येतात की हो घ्या. पण इथे मात्र या प्रकरणात रोहित पवार वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात जात होते पण कोर्टात जात नव्हते. याचं नेमकं कारण काय? अर्थात ते कारण रोहित पवार स्वतः जाणतात. आणि या सगळ्या गडबडीत ते एक चुकीची मुखर्ते झाले आणि ती होती
कर्नाटकात जाऊन 0 FIR करण्याची. आणि इथे रोहित पवार यांचं पितळ उघडं पडलं. असो मंडळी, तुर्तास इथे थांबतो. मी आबा माळकर आपली रजा घेतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.